Hello student, I am Miss S.M. Pawar. Today's lecture is the subject of foreign trade. Unit number 2, Foreign Direct Investment in India, FDI Policy. Unit number 2, आपला युनिट नंबर 2चे टायटल आहे फॉरेन डिरेक्ट इन्व्हेस्टमेंट इन इंडिया FDI पॉलिसी. तर आज आपण या लेक्चर्समध्ये आजच्या लेक्चर्समध्ये एव्हिएशनमध्ये FDI केल्यानंतर कशा प्रकारचे बेनिफिट्स आपल्या इंडियाला प्राप्त होतात, त्याचे कोणकोणते ॲडव्हांटेजेस डिसॲडव्हांटेजेस आहे, त्याचबरोबर त्याचे प्रॉब्लेम्स कोणकोणते आहेत ते आपण आजच्या लेक्चर्समध्ये पाहणार आहोत. तर FDI इन एव्हिएशन म्हणजे काय? तर एव्हिएशन पहिल्यांदा पाहूया. तर एव्हिएशन इन इंडिया ब्रॉडली डिवायडेड इंटू मिलिटरी अँड सिव्हिल एव्हिएशन. Aviation in India broadly divided into military and civil aviation is the fastest growing aviation market in the world according to the International Air Transport Association IATA. The hub of the nation's aviation manufacturing industry is at Bangalore, which has a 65% share of this economic sector. The government's Udan regional connectivity scheme is driving the growth of civil aviation and aviation infrastructure in India. तर आपल्या इंडियामध्ये हे जे काही एव्हिएशन आहे त्याचे 2 टाईप्समध्ये डिव्हाइड केले जाते. त्यातला फर्स्ट आहे तो आहे मिलिटरी एव्हिएशन, सेकंड आहे सिव्हिल एव्हिएशन. आपल्या इंडियामध्ये एव्हिएशन हे डिव्हाइड केलेलं आहे टू टाईप्समध्ये. फर्स्ट आहे मिलिटरी एव्हिएशन, सेकंड आहे सिव्हिल एव्हिएशन. इज द फास्टेस्ट ग्रोइंग एव्हिएशन मार्केट इन द वर्ल्ड अकॉर्डिंग टू द इंटरनॅशनल एअर ट्रान्सपोर्ट असोसिएशन. जे इंटरनॅशनल एअर ट्रान्सपोर्ट असोसिएशन आहे त्यांच्या मते संपूर्ण वर्ल्डमध्ये आपले इंडिया हे एव्हिएशन यामध्ये सगळ्यात जास्त एव्हिएशन मार्केटमध्ये जास्तीत जास्त सगळ्यात जास्त ग्रोईंग करण्याची वाढ करण्याची एकदम फास्टेस्ट असे या वर्ल्डमधील मार्केट इंडिया हे आपले आहे. The hub of the nation's aviation manufacturing industry is at Bangalore. हे काय एव्हिएशनचं जे काही मॅन्युफॅक्चरिंग केली जाते जी इंडस्ट्री ही बँगलोरमध्ये आहे. आपल्या इंडिया या नेशनमधील एव्हिएशन मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्री ही बँगलोर या ठिकाणी आहे. विच हॅज अ 65% शेअर ऑफ दिस इकॉनॉमिक सेक्टर. या एव्हिएशनचा जो काही 65% शेअर आहे तो आपल्या इकॉनॉमिक सेक्टरसाठी दिला जातो. द गव्हर्नमेंट्स उडान is driving the growth of civil aviation and aviation infrastructure in India. गव्हर्नमेंटची उडान ही एक स्कीम आहे. त्याच्या अंतर्गत हे जे आपले सिव्हिल एव्हिएशन आहे आणि एव्हिएशन इन्फ्रास्ट्रक्चर इन इंडिया आहे त्याच्यामध्ये ग्रोथ करण्यासाठी अशी स्कीम गव्हर्नमेंटने काढली आहे जेणेकरून सिव्हिल एव्हिएशनचा जास्तीत जास्त ग्रोथ होईल, डेव्हलपमेंट होईल, यासाठी ही उडान अशी स्कीम आहे. तर अशा प्रकारे आपल्या इंडियामध्ये एव्हिएशनचे 2 टाईप्स आहेत. 2 टाईप्समध्ये डिव्हाइड केले जाते. फर्स्ट आहे मिलिटरी एव्हिएशन अँड सिव्हिल एव्हिएशन. इंटरनॅशनल एअर ट्रान्सपोर्ट असोसिएशन यांच्या मते संपूर्ण वर्ल्डमध्ये आपले इंडिया हे एव्हिएशन मार्केटमध्ये जास्तीत जास्त ग्रोईंग घडून आणण्यासाठी अत्यंत फास्टेस्ट असे मार्केट आहे. त्याचबरोबर आपल्या इंडियामधील एव्हिएशन मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्री ही बँगलोरमध्ये आहे आणि एव्हिएशन इंडस्ट्रीचा जो काही 65% शेअर आहे तो इकॉनॉमिक सेक्टरसाठी दिला जातो. आणि सिव्हिल एव्हिएशन अँड एव्हिएशन इन्फ्रास्ट्रक्चर आपल्या इंडियामध्ये त्यांचे जास्तीत जास्त ग्रोथ करण्यासाठी गव्हर्नमेंटने उडान ही स्कीम काढली आहे. त्याच्या अंतर्गत सिव्हिल एव्हिएशनचे आणि त्याच्या इन्फ्रास्ट्रक्चरचे डेव्हलपमेंट करण्यासाठी ही स्कीम काम करते. The aviation sector in India currently contributes
$72 बिलियन टू GDP. ओके, हे काय आपले एव्हिएशन सेक्टर आहे ते सध्याच्या काळात त्याने $72 बिलियनचे कॉन्ट्रीब्यूट हे आपल्या इंडियनमधील GDPमध्ये केलेले आहे. ओके, द एव्हिएशन सेक्टर इन इंडिया करंटली चालू काळात त्यांनी $72 बिलियन एवढे GDPमध्ये त्यांचं काय आहे कॉन्ट्रीब्यूट आहे, त्यांनी योगदान दिले आहे. द इंडियन एअरक्राफ्ट ॲक्ट वॉज प्रोमुलगेटेड इन 1934. ओके, जो काही इंडियन एअरक्राफ्ट आहे तो 1934मध्ये प्रोमुलगेटेड केला गेला. त्यानंतर त्याचे फॉर्म्युलेटेड हे 1937मध्ये झाले. द इंडियन पार्लिमेंट पास्ड द एअर कॉर्पोरेशन्स ॲक्ट 1953. आपल्या इंडियन पार्लिमेंटने एअर कॉर्पोरेशन ॲक्ट हा 1953मध्ये काय केला पास केला. अँड इंडियन एअरलाइन्स अँड एअर इंडिया इंटरनॅशनल वेअर सेटअप आफ्टर नॅशनलायझेशन ऑफ द एंटायर एअरलाईन इंडस्ट्री. ओके, आफ्टर नॅशनलायझेशन ऑफ द एंटायर एअरलाईन इंडस्ट्री नंतर हे इंडियन एअरलाइन्स आणि एअर इंडिया इंटरनॅशनल यांचे काय केले सेटअप केले गेले. आपल्या इंडियन पार्लिमेंटने 1953मध्ये एअर कॉर्पोरेशन्स ॲक्ट हा 1953मध्ये पास केला. सध्या करंटली एव्हिएशन सेक्टरचा इंडियातील GDPमध्ये $72 बिलियन एवढे कॉन्ट्रीब्यूट केले आहे, त्यांनी योगदान दिले आहे. इंडियन एअरक्राफ्ट ॲक्ट हा 1934मध्ये प्रोमुलगेटेड केला गेला आणि त्याचे फॉर्म्युलेटेड हे 1937मध्ये झाले. India has 91 international carriers comprising of 5 Indian carriers and 86 foreign carriers, which ensure that India is well connected with most major countries. Revenue passenger kilometer in domestic airline demand growth of 80.6% in 2018 was 3 times the global RPK growth of 6.5%. तर आपल्या इंडियामध्ये ओके भारतामध्ये एव्हिएशन म्हणजे जो काही नागरी उड्डाण आहे, जे सिव्हिल एव्हिएशन आहे, त्यामध्ये गेल्या 3 वर्षात देशातील सर्वात वेगाने ओके जास्त फास्टेस्ट मध्ये विकसित होणाऱ्या उद्योगांपैकी एक उद्योग म्हणून उदयास आला आहे. भारत सध्या जगातील 3ऱ्या क्रमांकाचा देशांतर्गत ओके जे काही नागरी उड्डाण आहे असा बाजार मानला जातो. देशात 5 म्हणजे 5 भारतीय कॅरियर्स अँड 86 फॉरेन कॅरियर्स ओके इंडियन कॅरियर्स 5 आणि फॉरेन कॅरियर्स 86 या वाहकांचा समावेश असलेल्या 91 इंटरनॅशनल कॅरियर्स आहेत. ओके, आपल्या देशामध्ये 5 भारतीय कॅरियर्स आणि 86 परदेशी वाहकांचा समावेश असलेल्या 91 आंतरराष्ट्रीय विमान कंपन्या आहेत. फेब्रुवारीमध्ये आपल्या भारत सरकारने ओके इंडियन गव्हर्नमेंटने गुजरातच्या हिरासरमध्ये नवीन ग्रीनफील्ड ओके विमानतळाच्या विकासास मंजुरी दिली आहे. स्वयंचलित मार्गाने नॉन शेड्यूल एअर ट्रान्सपोर्ट सर्व्हिसेसमध्ये भारतातील नागरी विमान वाहतुकीत 100% पर्यंत FDIला परवानगी दिली आहे. त्याचबरोबर जे काही आपले स्वयंचलित मार्गाखाली हेलिकॉप्टर सेवा आहे ओके हेलिकॉप्टर सर्व्हिसेससाठी सी प्लेनमध्ये 100% पर्यंत FDIला परवानगी आहे. त्याचबरोबर आपल्या भारतातील सिव्हिल एव्हिएशनचे GDPमध्ये सध्याचे $72 बिलियन अब्ज ओके $72 अब्ज त्यांनी काय केले आहे योगदान केले आहे. आपल्या इंडियाने सध्या ओके भारतातील सिव्हिल एव्हिएशनचे GDPमध्ये सध्या $72 अब्ज योगदान दिले आहे. त्याचबरोबर वाढत्या हवाई वाहतुकीची पूर्तता करण्यासाठी भारत सरकार विमानतळांची संख्या वाढवण्याच्या दिशेने काम करत आहे.
त्यानंतर एफडीआय इन सिव्हिल अँड एव्हिएशन काय आहे ते आपण थोडक्यात पाहू. तर द सिव्हिल एव्हिएशन इंडस्ट्री इन इंडिया हॅज एमर्ज ॲज वन ऑफ द फास्टेस्ट ग्रोईंग इंडस्ट्रीज इन द country during the last 3 years. India is currently considered the third largest domestic civil aviation market in the world. Okay, the civil aviation industry in India has emerged as one of the fastest growing industries in the country during the last 3 years. भारतामध्ये सिव्हिल एव्हिएशन हे इंडस्ट्रीमध्ये गेल्या 3 वर्षात देशातील सर्वात वेगाने विकसित होणाऱ्या उद्योगांपैकी एक म्हणून अशी इंडस्ट्री उदयास आली आहे. भारत सध्या जगातील 3ऱ्या क्रमांकाचा आपला इंडिया हा सध्या जगातील 3ऱ्या क्रमांकाचा देशांतर्गत सिव्हिल एव्हिएशन म्हणून बाजार म्हणून ओळखला जातो. The country has 86 scheduled international airlines comprising of 5 Indian carriers and foreign carriers, which ensures that India is well connected with most major countries. Domestic foreign tariffs stood at 0.80 million tons, while international freight traffic was at 1.20 million tons. त्यानंतर आहे द कंट्रीज पॅसेंजर टॅरिफ स्टूड ॲट 199.60 million in FY20 April to October 2019, where domestic passenger traffic reached 160.60 million and international passenger reached 339.43 million. तर वाढत्या हवाई वाहतुकीची पूर्तता करण्यासाठी आपल्या इंडियन गव्हर्नमेंटने विमानतळांची संख्या वाढवण्याच्या दिशेने काम करत आहे आणि त्यांनी मार्च 2019पर्यंत भारताकडे 103 कार्यरत विमानतळे आहेत. डोमेस्टिक एअरलाइन्स कॅरीड 123.32 million passengers during 2017 to 18 compared to 103.75 million during the previous corresponding period. Indigo held a market share of 39.7%, followed by Jet Airways 15%, SpiceJet 31.1%, Air India 12%, Go Air 8.8%, Air Asia India 4%, Vistara 3.6% and Jet Light 2.2%. ओके, अशा प्रकारे या सिव्हिल एव्हिएशनमध्ये या कंपन्यांचे काय आहे शेअर आहेत. टू कॅटर टू द रायझिंग एअर ट्रॅफिक, द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया हॅज बीन वर्किंग टुवर्ड्स इन्क्रीजिंग द नंबर ऑफ एअरपोर्ट. ॲज ऑफ मार्च 2019, India has 103 operation airports. India has envisaged increasing the number of operational airports to 190 to 200 by FY40. In FY80, domestic freight traffic stood at 1,230.06 million tons, while international freight traffic was at 2,143.97 million tons. As of July 2018, there were nearly 620 aircraft being operated by scheduled airline operators in India. The number of airplanes is expected to grow to 1,100 planes by 2027. तर आपल्या इंडियामध्ये सिव्हिल अँड एव्हिएशनचे FDI हे अशा प्रकारे आहे आणि 2027पर्यंत 1100 प्लेन्स ग्रो होतील. नंबर ऑफ एअरप्लेन्स इज एक्सपेक्टेड टू ग्रो टू 1,100 प्लेन बाय 2027. वाढत्या हवाई वाहतुकीची पूर्तता करण्यासाठी भारत सरकार
विमानतळांची संख्या वाढवण्याच्या दिशेने काम करत आहे. त्यांनी 2019पर्यंत भारताकडे 103 कार्यरत विमानतळ आहेत आणि 2027पर्यंत 1100 असे एअरप्लेन्स एक्सपेक्टेड आहे की त्याच्यामध्ये अशा प्रकारे ग्रो होईल. जुलै 2018पर्यंत भारतातील अनुसूचित एअरलाईन ऑपरेटर द्वारे सुमारे 620 विमाने चालवली जात होती. जुलै 2018पर्यंत 620 एअरक्राफ्ट बिंग ऑपरेटेड, 620 विमाने चालवली जात होती. तर 2027पर्यंत विमानांची संख्या वाढवून 1100 विमाने होण्याची शक्यता आहे. त्यानंतर बेनिफिट्स ऑफ दी FDI पॉलिसी. तर एव्हिएशनसाठी तर FDI पॉलिसीचे काय बेनिफिट्स आहेत आपल्या इंडियाला ते आपण थोडक्यात पाहू. तर फर्स्ट बेनिफिट आहे तो आहे द प्रायमरी बेनिफिट ऑफ दिस FDI पॉलिसी इज द एअरपोर्ट डेव्हलपमेंट हॅज नाव बीन ओपन टू फर्दर इन्व्हेस्टमेंट. जो काय एअरपोर्ट आहे त्याचं डेव्हलपमेंट करण्यासाठी अशी FDI अत्यंत उपयोगी आहे, त्याचा बेनिफिट प्राप्त होतो. As we have seen from the example of Delhi, Hyderabad, Mumbai, Bangalore and Kochi. Privatization has certainly resulted in improved service standards as these airports have only served to enhance passenger experience. These airports have been consistently rated as the best in the world. Increasing private involvement in the form of FDI will only improve the quality standards of Indian airports. The Indian aviation market is witnessing a period of boom wherein passenger traffic is increasing at a healthy rate. Tier 2nd and 3rd cities are also witnessing increasing frequencies and passenger traffic. This offers an attractive investment opportunity to any foreign investor since the passenger numbers are very healthy and hence the returns on investment will be very positive. त्यानंतरचा थर्ड नंबरचा बेनिफिट काय आहे तर allowing for FDI in the scheduled airline segment is also an attractive investment opportunity since the passenger traffic is growing at a healthy pace. FDI has already benefited carriers like Jet Airways, Air Asia India and Vistara. त्याच्यानंतरचं बेनिफिट काय आहे तर ग्राउंड हँडलिंग अँड MRO सर्व्हिसेस आर ॲन अनचार्टर्ड टेरिटरी सिन्स मेजॉरिटी ऑफ द इंडियन एअरलाइन्स यूज MRO सर्व्हिसेस ऑफ श्रीलंका, सिंगापूर, UAE फॉर द मेंटेनन्स ऑफ देअर एअरक्राफ्ट. India suffers due to the high taxation structure. The MRO industry is estimated to be worth ₹50 billion and hence offers another mode of foreign investment. Ground handling is also dominated by foreign companies majority. Is ground handling can also be a major avenue for FDI. तर अशा प्रकारे एव्हिएशनमध्ये FDI केल्यामुळे असे बेनिफिट्स हे प्राप्त होत असतात. तर FDI इन एव्हिएशन हे देखील अत्यंत महत्त्वाचं आहे. 1991 पासून एव्हिएशन क्षेत्राने बरेच काही मिळवले आहे आणि सतत वेगाने वाढत आहे. याचा भारतीय राजकारणालाच नव्हे तर भारतीय ग्राहकांनाही, आपल्या इंडियामधील जे कस्टमर्स आहेत त्यांना देखील मोठ्या प्रमाणावर ॲडव्हान्टेज फायदा झाला आहे, यावर शंकाच नाही. सध्याचे सरकार हे पायाभूत सुविधांच्या विकासासाठी काम करत आहे आणि छोट्या शहरांना विमान नेटवर्कशी जोडत आहे. ग्रोथ ऑफ एव्हिएशन सेक्टर 1991 पूर्वी काय व्हायचे तर त्याच्या आधी आपले इकॉनॉमी ही क्लोज्ड इकॉनॉमी होती, पण 1991 नंतर ओपन इकॉनॉमी झाल्यामुळे FDI ला आपल्या इंडियन गव्हर्नमेंटने परमिशन दिली आणि त्याच्या अंतर्गतच या एव्हिएशन सेक्टरमध्ये सुद्धा FDIला मंजुरी देण्यात आली आणि त्यामुळे एव्हिएशनमध्ये मोठ्या प्रमाणावर चेंजेस झाले. FDIचा चांगला बेनिफिट्स प्राप्त झाला आणि आपल्या इंडियाचे ग्रोथ होण्यासाठी सुद्धा FDI अत्यंत महत्त्वाचा रोल प्ले करते. तर अशा प्रकारे आज आपण या लेक्चर्समध्ये FDI इन एव्हिएशन इंडस्ट्रीमध्ये कशी आहे
त्याचा ओव्हरऑल स्टडी केला आहे. तर अशा प्रकारे आपला युनिट नंबर 2मधील जो कंटेंट होता की FDI इन इन्शुरन्स, बँकिंग सेक्टर, एव्हिएशन अँड रिटेलिंग सेक्टरमध्ये कशा प्रकारे आहे, त्यांचे बेनिफिट्स काय मिळतात, त्यांचे ॲडव्हांटेजेस, त्यांचे फायदे, त्यांचे डिसॲडव्हांटेजेस, त्याचबरोबर FDI केल्याने कोणकोणते प्रॉब्लेम्स क्रिएट होतात, या सर्वांचा आपण स्टडी केलेला आहे. ओके, थँक्यू.